नमस्कार. प्रथम तर आपलं मनापासून स्वागत की भोसरी विधानसभा मतदारसंघाची येणारी विधानसभा निवडणूक आणि काही तासावरती येऊन थांबलेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ गव्हाणे यांना आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीच्या सहकार्याने आणि सन्माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची निवड केलेली आहे. आणि खरं पाहिलं तर अजित गव्हाणे हा सुसंस्कृत आणि अनुभवी असलेला एक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. गेली 20 वर्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष आणि 2 वेळा पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना सुद्धा भोसरी आणि भोसरीच्या परिसरामध्ये काम करत असताना त्याचे आजोबा या भोसरी गावचे आमचे मोठे बाबा, की पंचकृषीमध्ये एक मोठे बाबा यांचं एक फार मोठं नाव होतं. आणि त्यावेळेस भोसरी, फुगेवाडी, कासरवाडी मिळून एक ग्रामपंचायत होती. आणि त्या काळातली ही परंपरा असणारं मग गावची गावजत्रा असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल किंवा गावाला त्या ठिकाणी काही शाळा असेल किंवा गाववीर असेल किंवा अशा याच्यातनं एक सामाजिक उपक्रम करून त्यांनी हा गावगाडा पुढे नेला. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अजित गव्हाणे यांचे वडील पैलवान दामोदर रामभाऊ गव्हाणे हे सुद्धा वाडिया कॉलेजचे उत्कृष्ट त्या ठिकाणी ऑल इंडिया चॅम्पियन होते कुस्तीमध्ये. आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला एक त्या काळातला आमचा मोठा नेता, बँकेमध्ये मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलं. आणि पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची निवडणूक, त्यावेळेस त्या नगरपालिकेच्या निवडणुकीची ते बांधकाम समिती सभापती म्हणून त्यांनी काम केलं. असे काम करत असताना तो एक अनुभव, आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अजित गव्हाणे यांना 2002 साली मी आणि कैलासवासी अंकुशराव लांडगे यांनी त्या ठिकाणी राजकारणामध्ये त्यांना आम्ही घेतलं. तरुण मुलगा त्यावेळेस त्या ठिकाणी काम करत असताना सांगितलं की तुला हे काम करावं लागेल, एक हुशार आहे, इंजिनियर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना आम्ही राजकारणात ओढलं 2002 साली. आणि त्यावेळेस त्याला भारतीय जनता पार्टीची आम्ही उमेदवारी दिली. त्यावेळेस कैलासवासी अंकुशराव लांडगे भारतीय जनता पार्टीचे या भागातले प्रमुख नेते होते पिंपरी-चिंचवड शहराचे. आणि कालांतराने राजकारणात काही कमी जास्त होत राहतं, परंतु एक त्या परिस्थितीची उभारणी करून त्या ठिकाणी आम्ही ती पाहिलं. आणि अजित गव्हाणेंना त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली. आणि मी 2002ला मी सुद्धा अपक्ष उभा राहिलो, मी दुसऱ्या प्रभागात. पण पक्ष म्हणण्यापेक्षा एक भोसरी आणि भोसरीची असणारी त्या ठिकाणी एक सामाजिक विचाराची बैठक, ती बैठक त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही केलं. मग कालांतराने हे सर्व नागरीकरण वाढत गेल्यानंतर या भागातल्या मूलभूत गरजासुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच गरजेच्या ओळखून मग त्या काळामध्ये अजित गव्हाणे यांना स्थायी समितीचं अध्यक्ष केलं. त्यावेळेस मी या विधानसभेचा आमदार होतो. आणि मग भोसरी आणि भोसरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उड्डाणपूल नव्हता, ट्रॅफिक जाम व्हायचं. नाशिकवरून आलेला माणूस पुण्याला जायला त्या ठिकाणी भोसरी गावामध्ये साधारणतः अर्धा पाऊण तास बसायचा. मग ही सर्व गरज ओळखून त्या काळामध्ये आम्ही या महापालिकेच्या आयुक्त सन्माननीय दिलीप बंडसाहेब होते, त्यावेळेसचे जिल्हा पालकमंत्री आणि या पिंपरी-चिंचवड शहराचे काम करणारे मोठे नेते आमचे अजितदादा पवारसुद्धा होते, की अजित पवारांनी काम केलं, परंतु त्यामध्ये राजकारणात काही बदल होतो. मग उड्डाणपूल असेल किंवा कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृह असेल किंवा 150 बेडचं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं नागरीकरण वाढल्यानंतर. आणि हे सर्व केल्यानंतर सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी, त्याचप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती असणारी एक चांगल्या प्रकारे शनिवारवाड्यासारखी एक कमान असावी किंवा भोसरीची ओळख राहावी, त्या दृष्टिकोनातून आम्हाला तर खूप मोठं नाशिक रोडला त्या ठिकाणी मोशीच्या त्या ठिकाणी प्रवेशद्वार जसं निगडीला भक्तिशक्ती शिल्प आहे, त्याप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती असणारी मोशी, आणि मोशी पिंपरी-चिंचवड शहराचं एक त्या भागातलं असणारं प्रवेशद्वार आहे.
तिथं सुद्धा असं एक प्रवेशद्वार करायचो. अशी काही कामं होती, पण गेल्या 10 वर्षामध्ये ह्या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी खीळ बसली आणि गेली 4 वर्षे प्रशासक असल्यामुळे या भागातल्या असणाऱ्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. मग ते शासनाचं काम, शासनाचं असणारं लोकप्रतिनिधी या भागातला विधानसभेचा आमदार म्हणून त्यांची ती जबाबदारी असते, किंवा नगरसेवक नसेल, महापौर नसेल तर ती जबाबदारी त्यांची असते. परंतु आज पाहिलं तर लोकांना पाणी मिळत नाही, त्या ठिकाणी लाईटची बोंबाबोंब, त्या ठिकाणी ड्रेनेजची नाही, आरोग्याची साफसफाई तर अजिबात होत नाही. आरोग्याची साफसफाई करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी ठेकेदार पद्धतीवरती असणारी झाडवाळी सुव्यवस्थित येत नाहीत. ह्या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी आज नागरिक मोठ्या प्रमाणात त्या वेटीत धरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीतनं हे आम्हाला जावं लागतं. म्हणून एक अजित गव्हाणेसारखा हुशार, चारित्र्य संपन्न, की कसलाही डाग नसणारा, निरपेक्ष बुद्धीने, मग एकदा सत्ता मिळाली की सत्तेच्या माध्यमातून मग तो कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा त्याचं काम झालं पाहिजे, ही भावना त्या ठिकाणी नेहमीच अजित गव्हाणे त्या ठिकाणी जोपासलेली आहे. म्हणून आम्ही त्याला त्या याच्यामध्ये असताना एक चांगल्या प्रकारे काम करणारा, सहजपणे लोकांना भेटणारा असा आम्ही उमेदवार लोकांना दिलेला आहे. खरं तर पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांच्या ज्या पक्षातील जे स्थानिक नेते मंडळी आहेत त्या पक्षाला सध्या सोडचिठ्ठी देत आहेत, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. खरं तर सत्ताधाऱ्यांच्या ज्या कामकाजाच्या कंटाळून सध्या आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. काय सांगाल एकंदरीत? अजून काही नगरसेवक जे आहेत ते काही संपर्कात आहेत का? अजून काही येणार आहेत का? याच्यामध्ये गेली 10 वर्ष मी सुद्धा विधानसभेचा आमदार म्हणून काम केलेलं आहे. माझी मिसेस महापौर होती, मी महापौर होतो, अजित गव्हाणे स्थायी समिती चेअरमन होता. अनेक असंख्य नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी त्या पदावरती बसलेले आहेत. पण नगरसेवक ज्यावेळेस बसतो त्याला स्वतंत्र त्या प्रभागाचा, त्या वार्डातला अधिकार त्याला असावा लागतो. कोणत्या आमदारांनी इंटरफेअर केलं पाहिजे असं ते मुळीच नसतं. कारण मी सुद्धा त्यांनी काम केल्यानंतर मी प्रत्येक नगरसेवकाला फ्री हँड दिलं होतं की नगरसेवकांनी नगरसेवकाच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं. कारण नागरिक त्या नगरसेवकाला भेटता येतो, नागरिकांचं असणारं काम आहे ते त्या नगरसेवकाचं असतं. आणि आमदारांचं काय काम असतं की कुठं जर समजा काय अडचण आली शासनाची, केंद्र शासनाची किंवा महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी काम करत नसेल तर त्या आमदारांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं हे गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळेस जर समजा एखादं गटर तुंबलं तर त्या आमदारांनी लक्ष द्यायचं काही कारण नाही. लाईट एखादा खांब गेला तर ती लाईटची त्या ठिकाणी एखादं झाड रस्त्याला ती कट करा म्हणून ती सांगायची काही गरज नाही. पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतं त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला एक या परिसरामध्ये प्रदूषण होतं, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे का, त्याच्यावरती पाणी कशा पद्धतीने त्याला औषध पुरवठा केलेला आहे का, ह्या झाडांची निगा राखण्याचं काम त्या कमिशनरचं असतं, त्या नगरसेवकाचं असतं. पण नगरसेवकाला त्या ठिकाणी कुठेही फ्री हँड दिला नव्हता म्हणून ते नगरसेवक आज कंटाळलेले आहेत. अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, अनेक नगरसेवक त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. आता निवडणूक तर ही 100% अजित गव्हाणे त्या ठिकाणी निवडून येणार, त्याच्यामध्ये काही अजिबात कुठलीही अडचण नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तसं म्हटलं जातं की या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते वस्तादांनी एक डाव राखून ठेवला गेला आहे. हाच एक डाव राखून ठेवला गेला होता का? नाही, सर्वसामान्यांना मी असेल किंवा अजित गव्हाणे असेल किती ओळख आहे की मी 1992 सालापासून ज्यावेळेस काम करतो, माझे वडील सुद्धा नगरसेवक म्हणून काम केलं, असे अनेक त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला त्याचा अनुभव आहे. पण आम्ही महानगरपालिकेला ज्यावेळेस शासनाने आम्हाला संधी दिलेली आहे, मी नागरिकांनी आम्हाला संधी दिलेली आहे, तर ती संधी त्या ठिकाणी स्वतःचं घर भरण्यासाठी नाही तर नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असणारे काय निर्णय आहेत ते निर्णय घेण्यासाठी आम्हाला त्यांनी नेमलेले नोकर म्हणून, नागरिकांनी जे आम्हाला विधानसभेचा आमदार म्हणून असेल किंवा नगरसेवक म्हणतो तो नागरिकांनी नेमलेला त्या ठिकाणी तो नोकर आहे. त्या नोकरांनी त्या ठिकाणी त्या नागरिकांची सेवा करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळं तशी अडचण येत नाही असं मला वाटतं. कारण तेवढा विश्वास नागरिकांचा आमच्यावरती आहे. कारण गेली 25-30 वर्ष आम्ही कोणत्याही भानगडीत पडलेलं नाही, कोणतंही वाईट काम केलेलं नाही. काम करायचं असतं त्याच वेळेस करायचं. पण आम्हाला लोकांनी ज्यावेळेस डोक्यावरती घेतलेले तर लोकांच्या हितासाठी काय, तर मग आम्ही राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची 2001ला स्थापना केली. 4 विद्यार्थी होते, 6 प्राध्यापक. आज आम्ही पाहिलं तर आमच्याकडे 12,000 विद्यार्थी शिक्षण घेतात, 800च्या वर त्या ठिकाणी प्राध्यापक काम करतात. आणि मग आम्ही काय पाहिलं की मग गरीब, दीन, दलित ह्या सर्व लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाची चांगल्या प्रकारे सोय व्हावी त्या दृष्टीने आम्ही हे काम करतोय. खरं तर पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या 1-2-4 दिवसामध्ये जी काही दिल्लीमध्ये त्यांची जी काही सभा झाली त्या सभेमध्ये देखील असं एक वक्तव्य केलं होतं की 20 तारखेपर्यंत मी विरोधकांना एक अल्टिमेटम देतो. विरोधकांनी माझ्यावरती जी काही टीका टिप्पणी केली ती विरोधकांनी 20 तारखेपर्यंत करावी. 20 तारखेचा परत पुढचा जो महेश लांडगे असेल तो वेगळा असेल. तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी काही 10 वर्ष तुम्ही टर्म आलेली आहे. एका आमदारांचं अशा प्रकारे वक्तव्य करणं कितीपत योग्य वाटतं, काय सांगाल एकंदरीत?
आता तसं पाहिलं तर ही संतांची परंपरा आहे आणि संतांची परंपरा असणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या असणारं वैकुंठगमन देऊ आणि त्या देऊवरनंच वाहणारी इंद्रायणी नदी माता त्या ठिकाणी ती वाहते, संत वाहते इंद्रायणी आणि ती जाते संत ज्ञानेश्वराच्या संजीवन समाधीच्या तीरावरनं आणि संजीवन समाधी असणारी ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी येणारे असंख्य वारकरी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अनेक भागातून या ठिकाणी त्या नतमस्तक होण्यासाठी तिथे येतात आणि मग तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचं असणारं हे संतभूमी, त्या संतभूमीमध्ये आम्हाला हे शिकवलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं जे पसायदान आहे की त्या पसायदानामध्ये सो सांगितले की आता विश्वात्मके देवी येणे वागेतने तोषावे तोषोनी मज द्यावे. ह्या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी जे जे काय असेल, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडायची त्यासाठी हे सर्व काही चाललेलं आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे ह्या ज्या काही उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी ते बोललेले आहेत त्या विचाराने त्या ठिकाणी आम्ही काम करतो. आम्हाला वाईट बोलण्याची त्या ठिकाणी शिकवण ही जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज माऊलींच्या असणाऱ्या पवित्र अशा भूमीमध्ये आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही पंढरपूर आळंदी वारी करणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला सांगितलं की तुम्ही चांगले राहा, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असं याच्याप्रमाणेच आम्ही काम करतोय. त्यामुळे आम्हाला दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याचा काही अधिकार नाही. खरं तर पाहिलं तर भोसरी विधानसभेमध्ये जसं पाहतो की आपण सत्ताधाऱ्याकडून या ठिकाणी विजन 2020चा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठा गाजावाजा केला जातो. इंद्रायणीच्या नावावरती अनेक असे उपक्रम घेतले जातात, परंतु इंद्रायणी नदीची अवस्था तसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी जी काही जलपर्णी काढली जाते ती कोट्यवधी रुपये या ठिकाणी टेंडर दिले जातात. परंतु खरं तर पाहिलं गेलं इंद्रायणी नदी अजून अस्वच्छच आहे, पण तिच्या नावाखाली असे उपक्रम घेतले जातात. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? ह्या सगळ्याचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 20 तारखेला त्या मतदानाच्या ह्याच्यामध्ये नागरिक तुम्हाला दाखवणार आहे. ते 20 तारखेला विजय आपलाच होईल. 100% त्याच्यात काही बदल नाही.